चला, नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी, आपण रेल्वे भरतीची दणक्यात सुरुवात केली आहे महाराष्ट्रामध्ये. बरेचसे महाराष्ट्रातले विद्यार्थी ज्यांचं शिक्षण 10वी 12वी ग्रॅज्युएशन आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इथं बऱ्याचशा जागा निघत असतात. म्हणजे इथं आतापर्यंत लाखामध्ये जागा होत्या, आता कदाचित प्रत्येक डिपार्टमेंटच्या 10,000 5,000 10,000 5,000 अशा जागा येतील. त्यातल्या सर्वाधिक इलिजिबल जे आहेत त्या पोस्ट सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. भरपूर सारे महाराष्ट्रातले विद्यार्थी इथल्या पोस्टला इलिजिबल होणार आहेत. वयाच्या बाबत सांगायचं झालं तर ते पण माहिती सांगितली मी तुम्हाला. रेल्वेनं या वर्षी येणाऱ्या सगळ्या पोस्टवरती 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. डन. तर महाराष्ट्रातले जास्तीत जास्त विद्यार्थी रेल्वे भरतीमध्ये लागली पाहिजेत या हा प्रयत्न मी आणि माझ्यासोबतचे सर्व शिक्षक करत आहेत. तुम्ही देखील इलिजिबल असलेल्या प्रत्येक पोस्टला फॉर्म भरून पहिल्या प्रयत्नात पोस्ट काढू शकतात. रेल्वेचा अभ्यास पोरग करते म्हणलं की काही ज्ञान पाजळणारी लोक तुम्हाला येऊन बऱ्याचशा माहिती देतात की हे पेपर अवघड असतात, असे असतात, तसे असतात, ज्यांनी आयुष्यात कधीच पेपर दिलेला नसतो. तर अशा लोकांना कृपया चांगल्या भाषेमध्ये लात मारा आणि आपापल्या अभ्यासावर फोकस करून येणाऱ्या रेल्वेमधल्या बऱ्याचशा ज्या जाहिराती आहेत ह्याला आपण काढू शकतो पोस्ट, असे मला खात्री वाटते. ओके, रेल्वेच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल मी टाकलेलं आहे. माझं रेल्वेचं पुस्तक लॉन्चिंग झालेलं आहे. माझं म्हणण्यापेक्षा आपलं रेल्वेचं पुस्तक लॉन्चिंग झालेलं आहे. मित्रांनो, रेल्वे भरतीनं आतापर्यंत जे मॅथ विचारलेलं आहे त्या मॅथ मधले जवळपास 3,000 प्लस प्रश्न मी या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत. हे पुस्तक आपण लाईव्ह केलेलं आहे. तुम्ही या पुस्तकाची प्री ऑर्डर करू शकता. जेवढे जास्तीत जास्त प्री ऑर्डर येतील तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना पहिला स्लॉट हा अवेलेबल केला जाणार आहे. या पुस्तकाची प्राइस आहे 400 रुपये. ओके, परंतु जे प्री ऑर्डर मध्ये बुक करतात, जसे की आपण एखादं घर बघायला जातो, घर बांधण्याच्या आधीच ते कमी किमतीमध्ये भेटतं, बांधणं कंप्लीट झाल्यावर महाग होतं, तसंच हे पुस्तक तुम्हाला केवळ 250 रुपयामध्ये अवेलेबल होणार आहे. मला स्वतःला एवढी खात्री आहे की हे पुस्तक तुम्ही जर वापरलात तर तुमचे सगळ्याच टाईपचे रेल्वे मधले प्रश्न इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. डन. चलो, तर हे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला माझ्या पुस्तकाबद्दल सांगितलं. हे पुस्तक ऑर्डर करायचं आहे तर डिस्क्रिप्शन मधल्या लिंक मध्ये मी लिंक टाकून देतो, कमेंट बॉक्स मध्ये पण टाकतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकतो. त्या लिंकवरून हे पुस्तक तुम्ही प्री ऑर्डर करू शकतात. पुस्तक ऑर्डर करताना पवन बुक PAVNBOOK ह्या कोड वापरा, म्हणजे प्राइस तुमची 250 रुपये होईल. डन. चला, आजच्या सेशनला चालू करू. मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी मला विचारत असतात की सर, सेंट्रलच्या एक्झामसाठी कास्ट सर्टिफिकेट काय लागतं, कसं लागतं, कशा पद्धतीचं लागतं, यावरती बरेचसे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. तर ते आज मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुमचं कन्फ्युजन क्लिअर करून टाकतो. कन्फ्युजन क्लिअर करून आपण लवकरात लवकर अभ्यासाला लागणं मित्रांनो गरजेचं आहे. चलो, सगळ्यांना आवाज वगैरे क्लिअर आहे? चला, डन. ओके, चला, ठीक आहे पोरांनो, जाऊयात स्टेप बाय स्टेप. हे पुस्तकाचं संपूर्ण आहे लुक वगैरे, आणि आपल्या रेल्वेच्या बॅचेस पण आहेत, अगदी कमी किमतीमध्ये आहेत. तुम्हाला ह्या बॅचेस अगदी नगण्य, म्हणजे मला जर तुम्ही विचारलं तर मी हे कोर्स तुम्हाला रिकमेंड करेन. कॉम्बो कोर्स म्हणतात त्याला. ह्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र सरळ सेवा आणि रेल्वेची तयारी ऑटोमॅटिकली करता येते. ओके, ह्या कोपऱ्यातल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही ह्या इलेक्शन पे सिलेक्शन ऑफरचा लाभ घ्या. चला, स्क्रीनवर तुमच्या सगळी माहिती आली आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे इंग्लिश वगैरे वाचून दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगतो. तुमची रेल्वेमध्ये किती कॅटेगरी आहेत फॉर्म भरताना. तर रेल्वेमध्ये पहिली आहे अनरिझर्व कॅटेगरी. अनरिझर्व कॅटेगरीमध्ये सगळे ओपन कॅन्डिडेट असतात. दुसरी कॅटेगरी येते रेल्वेमध्ये ते म्हणजे EWS कॅटेगरी. तिसरी येते OBC कॅटेगरी. चौथी येते SC आणि पाचवी येते ST. असे 5 कॅटेगरीज आपल्याला रेल्वेमध्ये पाहायला मिळतात. ओके, परत एकदा सगळ्या सांगतो. पहिली SC, ST, परत OBC, EWS आणि ओपन, अशा 5 कॅटेगरी आपल्याला पाहायला मित्रांनो इथं मिळतात. तर विद्यार्थी ज्यावेळेस महाराष्ट्रातले फॉर्म भरत असतात त्यावेळेस मला बरेचसे प्रश्न विचारतात, सर आम्ही NTC मध्ये आहोत किंवा NTD मध्ये आहोत, तर आम्ही नेमकं फॉर्म कोणत्या कॅटेगरीत भरायचा? तर तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगेन की महाराष्ट्रातले हे जे काही इतर आपण NTC वगैरे म्हणतो, हे सगळे कॅटेगरी हे OBC मध्ये येतात सेंटरसाठी. करेक्ट आहे? मग तुम्ही फॉर्म भरत असताना OBC मध्ये फॉर्म टाकणं गरजेचं असतं. EWS असेल तर EWS तुमचं महाराष्ट्राचं वेगळं आणि केंद्राचं वेगळं. आता एक सगळ्यात सिंपलची गोष्ट तुम्हाला सांगतो की सर मी OBC आहे महाराष्ट्रामध्ये, तर मला सेंटरचा फॉर्म भरत असताना म्हणजे केंद्रातल्या परीक्षेचा फॉर्म भरत असताना तर माझं महाराष्ट्राचं सर्टिफिकेट चालतं का मला काही वेगळं सर्टिफिकेट काढावं लागतं? तर सोप्या आणि साध्या शब्दात सांगतो मी तुम्हाला, तुम्ही तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र घेऊन
तहसील कार्यालयात दाखल करायचं आणि केंद्राचं सर्टिफिकेट ओबीसीचं काढू शकतात. गॉट इट. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात ते कॅटेगरीचं सर्टिफिकेट जरी तुम्ही तहसीलमध्ये दिलात आणि त्यांना सांगितलं की मला केंद्राचं सर्टिफिकेट पाहिजे ओबीसीचं, तरी सुद्धा तुम्हाला 3 ते 4 दिवसाच्या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला तुमचं ओबीसीचं सर्टिफिकेट भेटतं. याचा अर्थ महाराष्ट्रातलं ओबीसीचं सर्टिफिकेट आणि केंद्रातलं ओबीसीचं सर्टिफिकेट हे वेगळं असतं. मग हे सर सगळ्यांसाठीच असतं का? तर येस, डेफिनेटली. ईडब्ल्यूएस कॅटेगरी असेल समजा, ईडब्ल्यूएस कॅटेगरी महाराष्ट्राचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट वेगळं असतं, केंद्राचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट वेगळं असतं. त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीनं फॉर्म भरून तुम्हाला केंद्राचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढावं लागतं. गॉट इट. म्हणजे पहिला पॉईंट तुम्ही सगळेजण क्लिअर करून घ्या की केंद्रातलं ईडब्ल्यूएस आणि महाराष्ट्राचं ईडब्ल्यूएस हे वेगळं असतं. ओबीसी देखील त्याच पद्धतीने केंद्रातलं. तुम्हाला फक्त प्रोसिजर काय करायचंय, तर रेल्वेचे सध्या आरपीएफचे फॉर्म चालू आहेत. आरपीएफचे फॉर्म 14 तारखेला एंड होणार आहे, 14 मेला. तर 14 मेच्या आधी तुम्ही केंद्राचं सर्टिफिकेट तुमचं इश्यू झालेली डेट असणं अपेक्षित आहे. तुम्ही म्हणाल की मी आता फॉर्म टाकतो आणि नंतर मी इश्यू करतो, चालणार नाहीये. तुम्हाला डायरेक्ट अनरिझर्व कॅटेगरीमध्ये काउंट केलं जाईल, म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जाईल. मग त्याच्यासाठी तुम्ही 14 मेच्या आधी तुमचं केंद्राचं सर्टिफिकेट काढून घेणं गरजेचं आहे. आणि केंद्राचं सर्टिफिकेट काढून घेणं अवघड नाहीये. जस्ट तहसीलमध्ये फॉर्म भरल्यानंतर सुद्धा ते अवेलेबल तुम्हाला करून देतात पुढच्या 3-4 दिवसामध्ये. ओके. तर मुलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही सेंटरचे कागदपत्र हे काढून ठेवणं गरजेचं आहे. वेगळं करायची काही गरज नाही, सोपी प्रोसिजर आहे, हे क्लिअरली लक्षात ठेवा. डन. तर हेच या बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी ज्यावेळेस इलिजिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट विल बी provisionally based on the detail furnished by the candidate in the online application. The RRB will not undertake detailed scrutiny of applicant for the eligibility. Therefore, will be accepted only provisional subject to filling basic eligibility criteria required. एक सेकंड, तुम्हाला याच्यातला मेन पॉइंट सांगतो. मेन कोणता आहे तर इथे एक तुम्हाला दिसेल बघा, क्रुशियल डेट फॉर क्लेम ऑफ एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ईबीसी status or any other benefit. Okay, fee concession, reservation, age relaxation were not specified otherwise will be closing date for submission of online application against CEN Central. Okay, म्हणजे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचा फॉर्म बंद होण्याच्या आधीच्या डेटमध्ये तुमचे सगळे सर्टिफिकेट असणं अपेक्षित आहे. फॉर्म भरायची डेट संपते कधी, 14 मेला संपणार आहे. हे मी आरपीएफ बद्दल तुम्हाला सांगतोय, रेल्वे पोलीस फोर्स मध्ये ज्या 4,500 जागा सुटलेत ना त्याच्याबद्दल सांगतोय. तर त्या डेटच्या आधी तुमच्याकडे सगळे तुमचे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुम्ही जरी त्या कॅटेगरीमध्ये असलात आणि तुमचं सर्टिफिकेट त्या डेटच्या नंतर इश्यू झालं तर तुम्हाला ते ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर करू शकतात. ओके. तर हे सगळं व्यवस्थित बघून घ्या. For availing reservation, EWS, SC, ST, OBC, NCL candidate should be furnished to necessary certificate. Okay, during DV, the certificate should be issued by competent authorized as per the format given at Annexure 1. Okay, SC, ST साठी Annexure 1 मी हे Annexure माझ्या टेलिग्राम चॅनलला शेअर करतो. तुम्ही जर प्रॉपर रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर महाराष्ट्र रेल्वे भरती हे टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन मध्ये परत सांगतो, मी लिंक पण टाकतो, कमेंट बॉक्स मध्ये पण लिंक टाकतो, तेवढी लिंक ते जॉईन करा. किंवा सोप्या शब्दात सांगतो, पवन सर टेलिग्राम हे टेलिग्राम चॅनल सर्च करा, तिथे मी रेल्वेची लिंक टाकेन, ते त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात. डन. तर Annexure 1 तुमचं एससी एसटी साठी असेल, त्याच्यानंतर Annexure 2 तुमचं ओबीसी एनसीएल साठी असेल, Annexure 3 तुमचे ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी असेल. ओके. तर हे तिन्ही Annexure मी माझ्या टेलिग्राम चॅनल टाकून देतो, तुम्ही नंतर ते वाचून घेऊ शकतात. डन. तर लक्षात ठेवा, एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 14 मेच्या आधी तुमचं सेंट्रलचं सर्टिफिकेट काढून घ्या. तुमच्या सर्टिफिकेट वरती 14 मेच्या आधीची डेट असणं गरजेचं आहे. एवढी सिंपल गोष्ट. आता कळलं सगळ्यांना की बाबा तुम्ही जर ईडब्ल्यूएस महाराष्ट्राचे असाल तर ऑटोमॅटिकली केंद्राचे ईडब्ल्यूएस होत नाही, तुम्हाला सेपरेट त्या ठिकाणी प्रोसिजर करावी लागते. ओबीसी असाल, ओबीसी महाराष्ट्राचे, तर तुम्हाला सेपरेट प्रोसिजर करावं लागते. प्रोसिजर अवघड नसे, सिंपल पद्धतीने तुम्हाला प्रोसिजर करता येते. हा पण पॉईंट सगळेजण क्लिअरली लक्षात ठेवायचा आहे. ओके. आता चलो परत या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीने काय काय ते, हे मी सगळं काढून ठेवलंय तुमच्यासाठी. ओके. चलो कोई बात नाही. आता ह्याच्यावरती जास्त बोलण्यापेक्षा मी तुम्हाला फक्त पॉईंट सगळे अजून एकदा रिमाइंड करतो. डन 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 डन. केवल काय म्हणतो बाळा, सर मी केलं ऑर्डर बुक. अरे केवल बाळा, केवल मी टाकलं होतं ना रे बाळा, मी सगळं कोड वगैरे टाकलं होतं ना तुम्हाला.
टेलिग्राम चॅनल चेक करा तुम्ही, मी कोड वगैरे टाकला होता. बरं तरी सुद्धा जर तू थोडेफार माझ्यासाठी जास्त वापरले असेल तर एक हे करतो मी, तुझं सिलेक्शन नक्की हो, आणि कुठं जर काही मदत लागली तर आम्ही आहोतच तुमच्यासोबत. ओके, थोडं इकडे येतं का? चला, घेऊन जाते, घेऊन जा, घेऊन जा, घेऊन जा. चलो, ईबीसी कॅटेगरी आहे पोरांनो. ओके, ईडब्ल्यूएस काढून घ्या तुम्ही, ईडब्ल्यूएस काढून घ्या कदाचित. मला वाटतं तुम्ही गणेश सर मराठा ह्याच्याबद्दल बोलताय ना? हां, राईट. ओके, त्याच्याबद्दल मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओमध्ये माहिती सांगून टाकतो. ओके, शक्यतो माझ्या माहितीनुसार ईडब्ल्यूएस तुम्ही काढू शकतात. ओके, 99% ईडब्ल्यू काढता येतं, तरी सुद्धा मी आणखीन एकदा प्रॉपरली माहिती घेऊन सांगतो. सर कॉल उचलत नाहीत, बॅच घ्यायची आहे रेल्वेची. ओके वैभव, ह्याच नंबरवर कॉल केला ना, कोपऱ्यामध्ये जो दिसतो तो नंबर, या नंबरवरती कॉल केला, या नंबरवरती व्हॉट्सअप पण मेसेज करतो. बरं ठीक आहे, यांना कॉल बिल करण्यापेक्षा डायरेक्ट काय करा माहिती आहे का, आपल्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमधून हे डाउनलोड कर, ॲप्लिकेशन डाउनलोड कर, आणि तिथं डायरेक्टली माझाच कोड आहे. डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमध्ये माझा कोड आहे, म्हणजे कोड पण टाकायची गरज नाही, डायरेक्टली बॅच जॉईन करता येईल. ओके, केवल भाऊ तुम्ही पोलीस आहात का? क्या बात आहे केवल, जय हिंद केवल सर, छान. ओके 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 ओके, ताईसाठी ऑर्डर केलं का? ओके डन, येस. मग काही टेन्शन नाही आहे, मला तेवढं टेन्शन येणार नाही, तुम्ही जॉबवर आहात म्हणल्यावर. पण ठीक आहे, मलाही थोडंसं वाईट वाटलं तुम्ही कोड वापरला नाही. सगळे विद्यार्थ्यांना सांगणार कोड वापरा, तुम्हाला बेनिफिट होईल त्याचा. ओके, चलो, आलेले विद्यार्थी सगळेजण लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये सगळं टाकायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट टाकायला विसरू नका. परत एकदा सांगतो, इथे लक्षात घ्या, महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्र. ओके, आणि इकडं आहे सेंटर म्हणजे इंडिया. चला लक्षात ठेवा, ईडब्ल्यूएस वेगळं आहे, यांचं ईडब्ल्यूएस वेगळं आहे. ओके, ओबीसी सर्टिफिकेट वेगळं, ओबीसी सर्टिफिकेट वेगळं. तुम्हाला काय करायचं आहे सर, तर तुम्हाला एकच काम करायचं. काय करायचं, तहसीलमध्ये जायचं, त्यांना सांगायचं मला सेंटरचं ईडब्ल्यूएस, सेंट्रलचं ओबीसी जे काही असेल ते सर्टिफिकेट काढायचं आहे. त्या सर्टिफिकेटनुसार तुम्हाला ते सर्टिफिकेट पुढच्या 4-5 दिवसामध्ये इश्यू होईल, 3-4 दिवसामध्ये इश्यू होईल. डन, एवढं करा. जे आरपीएफचे फॉर्म भरतायत त्यांनी 14 तारखेच्या आधी करा, बाकीच्यांसाठी वेळ आहे. 14 मे पर्यंत आरपीएफचा टायमिंग आहे, तोपर्यंत तुमचे हे सर्टिफिकेट सगळे इश्यू झाले पाहिजेत. ओके, चला, काही हरकत नाहीये. तर मी इथं बऱ्यापैकी तुम्हाला सगळी माहिती सांगितली. अजून जर काही इम्पॉर्टंट माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला मी शेअर करेन. डन, चला. सर कास्टमध्ये आहे, मग कास्ट सर्टिफिकेट आहे का, कास्ट व्हॅलिडिटी लागेल? सर्टिफिकेट पहिल्यांदा काढा. ओके, व्हॅलिडिटीचं एकदा विचारावं लागेल पोरांनो. ईडब्ल्यूएस एज लिमिट किती आहे? प्रत्येक ह्याची एज लिमिट वेगवेगळी असते. ओके, एज लिमिट प्रत्येकाची वेगळी असते, पण 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन सगळ्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं तुम्हाला. चला, अजून रेल्वेसाठी बॅचचा कोड, सगळ्याच साठी बॅचचा कोड आहे पवन काय पवन 15 हा माझा कुपन कोड आहे. ओके, चलो. व्हॅलिडिटीला शक्यतो ना तुम्हाला टाइम भेटतो, 99% व्हॅलिडिटीला टाइम भेटतो. तुमचं पहिले सर्टिफिकेट इश्यू होणं गरजेचं आहे. डन, ओके. सेंटरमध्ये तुम्हाला फक्त 5 कॅटेगरी आहेत पोरांनो, त्याच्यानुसार तुमचं सर्टिफिकेट तिथं काढणं गरजेचं आहे. ओके, शक्यतो तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये पण काढू शकता, फॉर्म भरू शकता. सेंट्रलची कास्ट काढावी लागेल का? सेंट्रलची कास्ट काढायची प्रोसिजर अवघड नाहीये. तुम्ही फक्त तहसीलमध्ये फॉर्म द्यायचा असतो, तुम्हाला ते लगेच भेटून जातं. ओके, ईडब्ल्यूएस ची एज लिमिट जी आहे ती ओपन कॅटेगरीच्या बरोबरीनंच सांगितलेली आहे त्यांनी. ओके, आणि प्रत्येक कॅटेगरीची एज लिमिट ही या कोरोनामुळे 3-3 वर्षानं वाढलेली आहे. जसं की ओपन कॅटेगरी पहिले 25 होती, आता 28 झाली. ओबीसी कॅटेगरीच्या बाबतीमध्ये 28 होती, आता 31 झाली. 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला भेटलेलं आहे. डन. सर बॅच किती रुपयेपर्यंत मिळेल? तुम्हाला एकदम सोप्या शब्दात सांगू का बॅचच्या बाबतीमध्ये,
हे बघा, हे सगळ्या बॅचेस आहेत. ओके, आता ह्या बॅचेसमध्ये तुम्हाला एकदम सोपं सांगतो. रेल्वेची संपूर्ण बॅच आहे 742ला. डन. त्याच्यानंतर हे पोलीस भरतीची आहे फक्त 450 रुपयाला. टेटची बॅच आहे 718ला. ओके, हे महाराष्ट्र ऑल इन वन जे आहे ते आहे 1250ला. कॉम्बो पॅक आहे 1100ला. माझं असं मत आहे की तुम्ही एकच हे जॉईन करता. 750 आणि 1100 मध्ये 250-300 रुपयाचा फरक आहे. मला असं वाटतं की ह्या बॅचमध्ये किंवा ह्या बॅचमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी अदर कोर्सेसचा सगळा ऍक्सेस भेटतो. तर 200-250 रुपयाकडे बघणार ते कॉम्बो बॅच किंवा हे ऑल इन बॅच ही पण तुम्ही जॉईन करू शकता. ओके, शेवटी आता तुमचा डिसिजन आहे. तुम्हाला प्रॉपर रेल्वेच करायचं असेल तर ही बॅच आहे. रेल्वेला मग सरळ सेवेचा ऍक्सेस भेटत नाही. ह्या बॅचमध्ये रेल्वे प्लस सरळ सेवा सगळं भेटून जातं. डन. चला, तर इथं मी थांबायला हरकत नाहीये. सगळ्यांना फीस वगैरे दिसते, सगळं क्लिअर आहे. कॉलिंगचा नंबर पण आहे. जर तुम्हाला वाटलं कॉलिंग नंबरला सांगायचं की मला फक्त हाच कोड वापरायचा आहे. ओके, जेणेकरून तुम्ही माझ्याकडे येऊ शकतात. कोणत्याही शिक्षकाचा कोड वापरला तर त्या शिक्षकाकडे जॉईन होऊ शकतात. डन. तर ठीक आहे, डन. तर इथे मी थांबतोय मित्रांनो. परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकला महत्त्वाच्या टॉपिक सहित भेटणार आहोत आपण. चलो, थँक्यू, बाय.